पाया विनवितो तुम्हाला मुखी बोला दत्त वारंवार. अजून एक अभंग असंच आहे. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम. हा अभंग दोन्ही सारखे आहेत, पण त्या अभंगामध्ये नाथ महाराजांनी दत्त पंथाची उपासना करणारे नाथ महाराजांचं घराणं होतं. त्यांच्या घराण्यामध्ये दत्तप्रभूंची उपासना होती. त्यामुळे बघा तुम्ही कोणत्याच संतांचे दत्तप्रभूंवर अभंग आढळणार नाही, पण नाथरायांचे अभंग दत्तप्रभूंवर आहेत, बऱ्यापैकी आहेत. तसं या संप्रदायामध्ये कोणी म्हणतं की काय स्वामी समर्थांचा दत्तप्रभूंचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही, पण हा तुमचा घोर गैरसमज आहे. कारण संप्रदायामध्ये आदिनाथापासून ही परंपरा सुरू झालेली आहे आणि ही परंपरा मूर्तिनाथांकडनं ज्ञानदेवांकडे गेली. ज्ञानदेवांना पाया रचला. ज्ञानदेव हे नाथ पंथाचे होते, दत्त पंथाचे नाथ महाराज होते आणि अजून तुकाराम महाराज चैतन्य पंथाचे होते. आणि या तिन्ही संतांनी तिन्ही पंथ वारकरी संप्रदायात समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा सगळ्यांशी संबंध येतो हे निश्चित आहे आणि याच्यामध्ये पुरावाही आहे, शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये दत्त प्रभू असतील, स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, यांच्या सर्वांचा समावेश होतो. कारण सर्व देव एक आहे. कुणाची भक्ती केली तर त्या सत्य परमात्म्याला जाऊन मिळते. आपण कोणत्याही नदीकडे बघितलं तर नदी सगळ्या नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. की एक पाकिस्तानला जाते एक अमेरिकेला जाते, होतं का असं? नाही, एकाच ठिकाणी संगम होतो. तसं आपण कोणत्याही देवाचं नाव घेतलं तर एकाच ठिकाणी त्या भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करणार आहे. त्याच्यामुळे आपण नामचिंतन साराचा विचार करावा. आणि असार, आता असार आहे का, असार आपल्या जीवनामध्ये काही असेल तर तो हा